अभिजात शास्त्रीय संगीत आणि नृत्यकला यामध्ये समर्पित असणाऱ्या सर्व गायक व कलाकारांसाठी समर्पित असलेली ही संस्था आहे. त्या संस्थेच्या वतीने आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित होतोय. याची फाउंडर श्रुती पोरवाल ही आहे. समीर ठाणे आणि श्रुती पोरवाल या दोघांच्या सायोज्यतेतून आजचा हा कार्यक्रम इथं होतोय. सरो स्वर मिलाप या कार्यक्रमाची आता आपण सुरुवात करतो आहोत. मी सर्वप्रथम सर्व प्रमुख पाहुण्यांना मंचावर येण्याची विनंती करणार आहे. सर्वप्रथम ज्येष्ठ तबलावादक श्री पंडित आनंद बदामीकर यांना मी विनंती करतो की कृपया आपण मंचावर यावं. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं स्वागत करूया. ज्येष्ठ संगीताचार्य डॉक्टर अश्विनीताई वळसंकर यांना मी विनंती करतो की कृपया आपण मंचावर यावं. आजचे मुख्य सरोदवादक श्री अनुपम जोशी यांना मी विनंती करतो की कृपया आपण मंचावर यावं. त्यांच्या समवेत आजचे गायक श्री मुकुल कुलकर्णी यांनाही विनंती करतो की आपण कृपया मंचावर यावं. नीती आर्ट्सच्या वतीने श्रुती पोरवाल यांना मी विनंती करतो की आपण कृपया मंचावर यावं. या सर्व मुख्य कलावंतांच्या उपस्थितीमध्ये आपण दीप प्रज्वलन करून आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात करतो आहोत. पंडितजींना विनंती की आपण दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाची सुरुवात करूया. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये सर्व स्वर मिलाप या कार्यक्रमाची सुरुवात होते. डॉक्टर अश्विनीताई, श्री मुकुल कुलकर्णीजी, श्री अनुपम जोशी. कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये समीर ठाणे आणि अनुपम जोशी दोघजण मिळून हे करतायत. नीती आर्ट्सची फाउंडर श्रुती पोरवाल यांच्या वतीनं दीप प्रज्वलन होतं. धन्यवाद. यानंतर सर्वांना विनंती करतो की 2 मिनिट आपण कृपया मंचावर यावं. अगदी काही क्षणांमध्ये आपण सर्व मान्यवरांचा या ठिकाणी सन्मान करूया आणि लगेच कार्यक्रमाला सुरुवात करूया. सांगीतिक चळवळ चालवणं आणि त्याच्या माध्यमातून रसिकजनांचा याच्यामधला सहभाग वाढवणं या मूळ हेतूने प्रेरित असलेली नीती आर्ट्स ही संस्था, त्याच्या माध्यमातून अनेक अशा कार्यक्रमांचं आयोजन पुणे, मुंबई अशा ठिकाणी होत आलं आहे. सोलापूर हे सुद्धा ठिकाण त्यासाठी निवडलं गेलं. समीर ठाणे हे त्याचे इन्स्ट्रुमेंट ठरले ज्यांच्या माध्यमातून हा कार्यक्रमाचं इथं आयोजन होऊ शकतं. मी विनंती करणार आहे आपल्या प्रायोजक त्यांनासुद्धा की त्यांच्या माध्यमातून सुद्धा या कार्यक्रमासाठी खूप मोठा असा हातभार लागला आहे. मी विनंती करतो सर्वप्रथम आपल्या कार्यक्रमाचे जे आयोजक आहेत समीर ठाणे यांना की त्यांनी ज्येष्ठ तबलावादक पंडित आनंद बदामीकर यांचं या कार्यक्रमात स्वागत करावं. टाळ्यांच्या गजरामध्ये हे स्वागत करूया. मी श्रुती पोरवाल यांना आता विनंती करतोय की ज्येष्ठ संगीताचार्य डॉक्टर अश्विनीताई वळसंकर यांचं या कार्यक्रमात आपण स्वागत करावं. धन्यवाद. या कलाकारांच्या स्वागताबरोबरच सोलापूरमध्ये आपण ज्या कलावंतांची मैफिल इथं ऐकणार आहोत त्या कलावंतांचं स्वागत आपण या कलाकारांच्या मार्फतच करणार आहोत. त्यामुळे मी आता त्यांना विनंती करतोय की आपल्या आजच्या प्रथम सत्राची सुरुवात ज्यांच्या सरोदवादनाने होणार आहे असे श्री अनुपम जोशी यांचं स्वागत पंडित आनंद बदामीकर यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. समस्त सोलापूरकर वासियांच्या वतीने पंडितजींनी हा सत्कार करावा अशी मी विनंती करतो. सोलापूरकरांच्या वतीने आपण हा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये सन्मान करूया. आजच्या युवा पिढीचे उदयोन्मुख असे सरोदवादक
त्याचबरोबर मी आता अश्विनीताईंना विनंती करणार आहे की आपण श्री मुकुल कुलकर्णी यांचा या ठिकाणी सन्मान करावा. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये मुकुलजींचं स्वागत आपण सोलापूरमध्ये करूया. धन्यवाद. यानंतर आजच्या या कार्यक्रमासाठी जे साथ संगत करणार आहेत त्या कलावंताचाही सन्मान आपण या ठिकाणी करतो आहोत. मी विनंती करणार आहे आजचे तबलावादक श्री महेशराज साळुंके यांना की कृपया आपण मंचावर यावं आणि त्यांचं स्वागत करण्यासाठी मी श्रुतीला विनंती करतो की श्रुतीने त्यांचं या कार्यक्रमात स्वागत करावं. श्रुती पोरवाल ही स्वतः एक कथक नृत्यांगना आहे, विशारद आहे आणि ललित कला केंद्राच्या मार्फत आता MA म्युझिकसुद्धा झालं आहे तिचे. शमा भाटे यांच्याकडे ती शिकते आहे. महेशराज साळुंके आज त्यांचं बहारदार असं तबलावादन देखील आपण ऐकणार आहोत. धामा जोरी हा पंजाब टप्पा गायन शैलीमध्ये ऐकला जाणारा जो तबल्याचा प्रकार आहे, सुखविंदर सिंग दरबार फेस्टिवलमध्ये आपल्याला वाजवताना दिसतात, तो प्रथमच आपण त्यांच्याकडून इथे ऐकणार आहोत. मी आता विनंती करणार आहे समीरजींना की डॉक्टर प्रवीण कासलीकर संवादिनीवर जे साथ करणार आहेत त्यांचा या ठिकाणी सन्मान करावा. डॉक्टर प्रवीणजींना विनंती करतो की कृपया मंचावर यावं. डॉक्टर विकास कशाळकर आणि श्री पंडित मराठीजींकडे संवादिनीचं त्यांचं शिक्षण झालंय. धन्यवाद. यानंतर आजच्या कार्यक्रमासाठी ज्यांनी मुख्य प्रायोजकत्व स्वीकारलं आणि ज्यांच्या सायुज्यतेतून हा कार्यक्रम आपल्यासमोर या ठिकाणी सादर होत आहे त्यांना मी आता मंचावर येण्याची विनंती करतो. दोन्ही दाम्पत्य डॉक्टर रघुजी दाम्पत्यांना विनंती करतो. डॉक्टर साहेब आणि मॅडम आपण दोघांनी कृपया मंचावर यावं आणि मी श्रुतीला विनंती करतो की डॉक्टरांचा या ठिकाणी आपण सन्मान करावा. सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून रघुजी लॉजिक्सच्या माध्यमातून देखील अनेक ठिकाणी लोकोपयोगी अशा उपक्रमांमध्ये या दोघांच्या हिरिरीने सहभागाचा आपण अनुभव घेतलेला आहे. अनेक उपक्रमांमध्ये ते सहभागी असतात. मी रघुजी डॉक्टरांना विनंती करतो, मॅडमनेही विनंती करतो की आपण समोर येऊन हा सन्मान स्वीकारावा आणि टाळ्यांच्या गजरामध्ये आपण या दाम्पत्याचा सन्मान करूया. असं म्हणतात, देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहाळे, मंगलाने गंधलेले सुंदराचे सोहळे. देखणी ती पाऊले जी ध्यासपंथी चालती, वाळवंटातून सुद्धा स्वस्ती पद्मे रेखिते. सोलापूरमध्ये या कार्यक्रमाचं आयोजनाच्या मागचं समीरजींचं तेच ब्रीद होतं की ज्यांच्या माध्यमातून हे थोडंसं आयोजन या ठिकाणी होत आहे. मी समीरजींना आता विनंती करतोय की आपले पुढचे जे प्रायोजक आहेत त्यांचा सन्मान आपण करावा. श्री विजय असोसिएट्सचे श्री संदीप क्षीरसागर साहेबांना मी विनंती करतो की कृपया आपण मंचावर यावं आणि त्यांचा सन्मान करण्याची विनंती मी समीरना करतो. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करूया. याचबरोबर माध्यम प्रायोजकत्व ज्यांनी स्वीकारलं आणि ज्यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत ही सगळी माहिती पोहोचली आहे ते 2 मीडिया पार्टनर्स सुद्धा आपल्यासोबत आहेत. 92.7 बिग FM यांनी ध्वनी माध्यमातून आपल्यापर्यंत ही सगळी माहिती पोहोचवली आणि त्याचबरोबर बिल्ट ऑन ब्रेन्स ही इनोव्हेशन्ससाठी जी काम करणारी चॅनल आहे, पॉडकास्ट आहे, त्यांच्या माध्यमातून हे अनेक लोकांपर्यंत पोहोचलं. आज सोलापूरकरांनाही माहिती आहे, पण नुकताच माझा पुण्याचा एक भाऊही आला होता आज, तोही म्हणाला की या कार्यक्रमाची प्रसिद्धी बरीच इंस्टाग्रामवर झाली आहे. सो बिल्ट ऑन ब्रेन इज इन्स्ट्रुमेंटल इन हँडलिंग दिस. मी त्याही दोघांचे या ठिकाणी आभार मानतो, बिग FM आणि बिल्ट ऑन ब्रेन्स. यानंतर आपण मुख्य कार्यक्रमाला आता सुरुवात करणार आहोत. मी मंचावर आता नमस्कार. 3 महत्त्वाचे लोक अजून त्यांचा सन्मान होणं बाकी आहे. त्यापैकी पहिले आपल्याला निवेदक म्हणून जे लाभलेत श्रीयुत वैभव कुलकर्णी यांचं स्वागत मी अनुपमजींना रिक्वेस्ट करीन त्यांनी करावं.
इतका सुंदर साऊंड आज आपल्यापर्यंत पोहोचवणारे श्री कासेगावकर सर यांना मी रिक्वेस्ट करतो की त्यांनी मंचावर यावं आणि मुकुलजींना मी रिक्वेस्ट करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करावं. आपल्याला या कार्यक्रमाचा व्हिडिओग्राफी करणारे लखदवे सर यांना मी रिक्वेस्ट करतो की त्यांनी मंचावर यावं. हा कार्यक्रम आपण रेकॉर्ड करून काही दिवसातच यूट्यूबवर अपलोड करणार आहोत, त्यामुळे तुम्ही सगळं नंतरही हा कार्यक्रम पाहू शकता. मी प्रवीण कासलीकरांना विनंती करतो की त्यांनी लखदेव साहेबांचं स्वागत करावं. दोन्ही कलावंतांना तानपुऱ्यावर साथ करणारे माझे प्रिय मित्र श्री सुरेंद्र वैद्य यांना मी मंचावर याची विनंती करतो आणि महेशजींना मी विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करावं. मी पंचारू विनंती करतो याला आकाशजी जे अक्षयजी जे मुकुलजींना बॅक वोकल्सची साथ करणार आहेत. अनुपमजी तुम्ही त्यांचं स्वागत करावं. कार्यक्रम आता काही मिनिटातच सुरू होईल. धन्यवाद. लहानपणी उस्ताद अली अकबर खां यांचं सरोदवादन ऐकून तबल्यामध्ये सुरुवात असलेली आपली वादनाची शैली सोडून त्यांनी सरोद हे माध्यम लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी निवडलं. त्यानंतर प्रसिद्ध सतारीय पंडित सुधीरजी फडके यांच्याकडे सुरुवातीची संथा मिळवली. अन्नपूर्णा देवींच्या अनेक रचनांचा त्या ठिकाणी अभ्यास केला. उस्ताद अली अकबर खां यांचं शिष्यत्व पत्करलेले केन झुकरमन यांच्याकडे उस्ताद अली अकबर खां इन्स्टिट्यूट स्वित्झर्लंड या ठिकाणी त्यांनी आपली संथा ग्रहण केली. त्याचबरोबर पंडित राजीवजी तारानाथ, पंडित सोहन निळकंठ व सध्या पंडित तेजेंद्र नारायण मुजुमदार यांच्याकडे ते सध्या शिकत आहेत. ही सर्व उस्ताद अली अकबर खां यांची शिष्योत्तम मंडळी. त्यांच्याकडून सरोदाचे सगळे बारकावे त्यांनी शिकून घेतले. त्याचबरोबर अनेक संगीत महोत्सवांमधून ते आपली कला सादर करत आले. काही वानगी दाखल उदाहरणं: गुलाम अलींसोबत एक एहसास नावाचा कार्यक्रम त्यांनी केला. वर्ल्ड म्युझिक फेस्टिवल जपान, सवाई गंधर्व महोत्सव कुंदगोळ, युरोप, फ्रान्स, बेल्जियम या ठिकाणच्या सर्व सांगीतिक समारोहांमध्ये त्यांचा सहभाग असतो. महाराष्ट्र आणि भारतातील स्वरसम्राट आंबा महोत्सव मिरज, त्याचबरोबर 2023चा प्रिसिजन संगीत महोत्सव सोलापूरचा आपल्याला लक्षात असणार आहे. नवीन वाद्य अनुमोहिनी वीणा याचं सुद्धा डेव्हलपमेंट त्यांनी केलं आहे, ज्याची मूळ कॉन्सेप्ट जी आहे ती राधिका मोहित्रा यांची होती. जसं इंजिनिअरिंगमध्ये आमच्याकडे असं म्हटलं जातं की सायंटिस्ट मस्ट स्पीक. त्यांनी जे काही डेव्हलपमेंट केलं आहे, जे इनोव्हेशन केलं आहे, त्यावेळी त्यांनी बोललं पाहिजे. तसं आजकाल आर्टिस्ट मस्ट स्पीक. त्यांच्या कलेबद्दल लोकांना भरभरून सांगणं आणि ही कला त्याचा आस्वाद कसा घ्यायचा आहे हेही शिकवणं, हे कार्य ते करत आले आहेत. CEPT अहमदाबाद, IIM बेंगलोर अशा नामवंत संस्थांच्या माध्यमातून त्यांनी सरोदाचा प्रवास उलगडून दाखवला आहे. स्वतःचा रामा हा अल्बम त्यांचा प्रायव्हेट प्रसिद्ध आहे. म्युझिक फॉर मेडिटेशनसाठीही ते काम करतात. त्याचबरोबर गेम्समध्ये आपण जे वेगवेगळे पॅचेस म्युझिकचे ऐकतो, त्या पॅचेसनं सुद्धा डिझाईन करायचं काम आणि त्यासाठी काही जिंगल्स किंवा छोट्या छोट्या शॉर्ट स्पॅनमधल्या म्युझिक्सना सुद्धा अनुपमजी या ठिकाणी पूर्णत्व देतात. त्यांचं जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करूया. त्यांना तबल्यावर साथ करतायत श्री महेशराज साळुंकेजी. MA म्युझिक गोल्ड मेडल आणि तबला अलंकार ते आहेत. त्यांचे गुरु श्री शंकर कुंभारजी यांच्याकडून सुरुवातीला पंजाब घराण्याची तालीम त्यांनी घेतली.
यानंतर श्री पंडित उमेशजी मोघे यांच्याकडून दिल्ली घराण्याची त्यांनी संथा प्राप्त केली. पंडित नयन घोष यांच्याकडून फरुखाबादचा जो घराणा आहे त्यांच्याकडून त्यांनी संथा प्राप्त केली. यू नेम इट, अशा वेगवेगळ्या कलाकारांसोबत त्यांनी साथसंगत केली आहे. त्यामध्ये सतारिये उस्ताद शाहिद परवेज असतील, पंडित विजय कोपरकरजी असतील, पंडित केशवजी गिंडे असतील, ही सर्व ज्येष्ठ गायक मंडळी. त्याचबरोबर उद्योन्मुख अशा गायकांमध्ये नागेशजी अडगावकर असतील, अंजली मालकर असतील, अशा सर्वांसोबत महेशराजजींनी साथ केली आहे. त्यांचं सगळ्यात महत्त्वाचं अजून एक कॉन्ट्रीब्युशन म्हणजे धामा जोरी, जे ढाल्यासारखं पखवाजासारखं वाजणारं वाद्य आहे आणि पंजाबच्या गुरुद्वारांमधून जे आपण प्रामुख्याने ऐकतो. दरबार फेस्टिवलमध्ये सुखविंदर सिंगजी ज्याच्यावर आपला हात आपल्याला दाखवतात, हे खूप क्वचितच ऐकायला मिळणारं असं वाद्य देखील ते तितक्याच हुकमतीने वाजवतात. त्यांचंही जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करू. शब्दांना आता विराम देऊया आणि सुरांकडे जाऊया. एक फक्त या ठिकाणी आठवतं म्हणून सांगतो. म्हणोत कोणी जगण्याला नश्वर वा खोटे, म्हणोत कोणी जगण्याला नश्वर वा खोटे, सूर भेटला ज्याला त्याला ईश्वर भेटे. म्हणून सूर ऐकणारा असू दे किंवा सरोजचा असू दे, त्यांना भेटला आहे. गद्य माणसांना ती अजून जाणीव व्हायची आहे. त्याच्यामुळे तो प्रवास आपण त्यांच्यासोबत करूया. टाळ्यांच्या गजरात कार्यक्रमाला सुरुवात. सर्वप्रथम सलग 2 वर्ष दुसऱ्यांदा मला सोलापूरमध्ये येऊन वाजवण्याची संधी मिळते, याबद्दल समीर ठाणे, श्रुती पोरवाल यांचे खूप खूप आभार. एक कार्यक्रम आयोजित करणं हे खूप अवघड असतं, हे मी 21 वर्षापूर्वी अनुभवलं आणि तो नाद सोडून दिला. आणि म्हणून मला अगदी जवळून माहिती आहे की ह्याच्यामध्ये किती कष्ट, किती मेंटल टेन्शन, किती रात्र समीर झोपला नसेल, ह्याचा पूर्ण हिशोब मनात आहे. आणि त्या सगळ्या एका माणसाच्या नावामागे इतर सगळ्या म्हणजे ठाणे परिवार, आमच्या स्नेहा काकू, प्रीती, ह्या सगळ्यांचा सहभाग आणि इतर बरेचसे त्याचे मित्र ज्यांची नावं आता मला सगळी घ्यायला लागली तर खूप अवघड पडेल, पण त्या सगळ्यांचे हातभार लागले आहेत. त्यामुळे सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. आज एवढ्या मान्यवर कलाकारांसमोर कला प्रस्तुत करतोय, याचा आनंद पण आहे आणि थोडं दडपण पण आहे. काही चुकलं तर मला माफ करा नक्की. आणि थोडंसं आर्टिस्ट मस्ट स्पीक म्हणून ज्यांनी बघितलं नसेल, सरोद म्हणून माझं जे वाद्य आहे हे पूर्ण एका लाकडापासून बनवलेलं वाद्य कलकत्त्यात बनतं. 25 तारा ह्याच्यात माझ्या सरोदला आहेत, कारण हे मैहर सरोद म्हणजे मैहर घराण्यात डेव्हलप झालेलं सरोद म्हणून आम्ही ह्याला ओळखतो. यामध्ये रागदारी संगीत मेनली वाजलं जातं. आपल्या सगळ्या हिंदुस्थानी वाद्यांमध्ये हे सर्वात लहान वाद्य आहे, म्हणजे फक्त एक 400-500 वर्ष जुनं आहे, कारण बाकी वाद्य हजारो वर्ष जुनी आहेत. आणि ह्याचं कारण म्हणजे हे इंडो पर्शियन किंवा इंडो अफगाण कॉन्फ्लुअन्समधनं, त्यांच्या कोलॅबरेशनमधनं तयार झालेलं हे वाद्य आहे. आज यावरती मी राग चारुकेशी वाजवणार आहे, जी माझ्या भावाची समीरची आजची फरमाईश आहे. प्रयत्न करेन मी. आणि ह्यामध्ये सुरुवातीला आलाप हे एकदम स्लो लयीने चाललेलं त्या रागाच्या स्वरांचं एक काय आम्ही त्याला म्हणतो मॅनिफेस्टेशन, म्हणजे उलगडणे असं असतं. आणि त्यामध्ये आज हजारो वर्षांपूर्वी जे आपल्याकडे ध्रुपद शैली चालत आली होती, तर आमचं घराणं मैहर जे आहे ते ध्रुपद धमा रंगानेच जातं. त्यामुळे ध्रुपदमध्ये रुद्रवीणेबरोबर पखवाजाची साथ असायची. त्याचं एक छोटंसं प्रात्यक्षिक आज मी
धामा जोडी बरोबर करणार आहे मी. मला खूप आनंद होतो आहे. महेश माझ्याबरोबर जोडी वाजवणार आहेत. भारतातील जोडी वाजवणाऱ्या काही मोजक्या कलाकारांपैकी तो एक आहे आणि मला खूप आनंद होतो आहे. तसाच आनंद होतो आहे सुरेंद्रदा स्वतः अतिशय अकम्प्लिश गायक असून त्याच्या विनम्र स्वभावामुळे तो आज माझ्याबरोबर तानपुरीला साथ देतो आहे. थँक्यू सो मच.
नमस्कार. सॉरी, आधी सांगायचं विसरलो. ह्याला तार परण असे म्हणतात. इथे पखवाजाच्या अंगाचे जे बोल आहेत त्याला परण असं, ॲक्च्युली पडण असं म्हणायचं, पण त्याला परण असं नाव पडलं. तर ही फक्त आता सरोदवरती वाजते तार परण. म्हणजे इथे मी ॲक्च्युली पखवाजच वाजवतो आहे आणि माझ्याबरोबर महेश दादा साथ देतात. तर तुम्ही बोल बघा, त्या बोलाच्या अंगाने त्या कोवाड लयनी जे काम चालू आहे, बोलकारी पण तारपरणची बोलकारी.
सर्वांचा प्रिय 3 ताल वाजवतो. यामध्ये पारंपरिक मसीद खानी गत याला म्हणतात. टेक्निकॅलिटीजमध्ये जास्त जात नाही, पण मसीद खानी गतीचा एक पर्टिक्युलर छंद असतो. तुम्हाला ते कळेलच की ती कसं डौल एक त्या कॉम्पोजिशनला आहे. विलंबित 3 तालमध्ये प्रयत्न करतो.
एक छोटासा प्रयत्न, एक छोटीशी अभंगमाला वाजवतो. हे सरोदवर फार कोणी वाजवत नाही, मग आय थिंक कोणीच वाजवत नाही. मी प्रयत्न करतो. फक्त एकच आहे की शेवटचा अभंग भैरवीचा आहे, तो मी घेणार नाही कारण माझ्यानंतर मुकुलदादा गाणार आहेत. तर आज थोडीशी अर्धवट वाटली तर माफ करा.
धन्यवाद एकदा महेशसाठी पण. सुरेंद्र धन्यवाद. अनेक सौंदर्य स्थळं आपल्याला दाखवीत ते एका चारुकेशीच्या ट्रॅव्हल्समधून आपण फिरून आलो आणि शेवटी मन, बुद्धी आणि शरीर या ॲट ए टाईम या तिन्ही ठिकाणी आपल्याला आनंदाचे तरंग ज्यातून मिळतात अशा अभंगाची वारीसुद्धा त्यांनी आपल्याला सर्वांना करवली आहे. धन्यवाद. यानंतर मंचावर पुढचे कलाकार आता विराजमान होतील. तत्पूर्वी आपले जे माध्यम प्रायोजक आहेत त्याच्यापैकी बिग FM RJ पल्लवी आलेले आहेत. मी समीरनं विनंती करणार आहे की आपण त्यांचा सन्मान या ठिकाणी करावा. होणार आहे. समीर. मला खरंच शब्द सुचत नाही आहेत काय बोलायचं. बोलण्याची ही माझी पहिली वेळ आहे. 22 वर्षांची मैत्री अनुपमची आणि माझी, आणि आज हा कार्यक्रम तुम्ही सगळे येऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवलीत आणि वाढवत आहे, यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद म्हणणार नाही, पण मी ऋणी आहे. दरवर्षी जानेवारी महिन्यामध्ये असा एक कार्यक्रम आयोजित करण्याचा माझा मानस आहे. आता बघूया परमेश्वराची कशी साथ मिळते, त्याप्रमाणे आपण सगळे जुळत राहा. 2 मिनटं तुम्हाला जर काही वॉशरूमला वगैरे जाऊन येत असेल तर आपण मग नंतर मुकुलजींचं गाणं ऐकणार आहोत. परत एकदा खूप खूप धन्यवाद तुम्ही सगळेजण कार्यक्रम आलात यासाठी. थँक्यू.